आपला जिल्हा, आपली बातमी सर्वात पहिले. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे धडगावातून. धडगाव वासियांना नगरपंचायत कर वाढीपासून दिलासा. सन 2025-29 या कालावधीसाठी प्रस्तावित केलेल्या मालमत्ता कर वाढीला राज्य शासनाची तात्पुरती स्थगिती. नमस्कार, जय आदिवासी जय जोहार. आताच धडगाव नगरपंचायत रोशमाळ बुद्रुक आणि वडफळ्यामध्ये जी समाविष्ट केली जाते त्याचा जो कर वसुलीचा एक या काळात आपण पाहिलं होतं की जे करवाढ लागू केली होती त्याला एक स्थगिती मिळालेली आहे. आणि त्या स्थगितीसाठी मी प्रथमतः आपले विधान परिषदेचे आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब यांचं आभार मानतो. आणि त्यानंतर आमचे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार साहेब आमच्या पाडू यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे तालुक्याचे नेते विदादा पवाडके यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. ही जी कर वसुली जी लागू केलेली होती, जी अतिरिक्त करवाढ होती, त्याच्यामुळे पूर्ण नगरपंचायतीतील जनतेमध्ये जरा वेगळं असं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याच्या जशा आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही शिवसेना पक्षामार्फत त्याच्या पाठपुरावा योग्यरीत्या केला की यामध्ये थोडंसं कुठेतरी काहीतरी वाढ झालेली आहे. आणि ही आधी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झालेली आहे. त्यामुळे जो कर मधला जो डिफरन्स होता तो थोडासा वाढलेला होता. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होतीच. आणि त्या नाराजीला दूर करता आता एक सगळ्यांना गोड अशी बातमी घेतलेली आहे, ती म्हणजे ह्या वसुलीसाठी स्थगिती मिळालेली आहे. गेल्या काही दिवसात आम्ही आमचे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्वरित यावरती त्यांनी ऍक्शन घेऊन याला स्थगिती देण्यात आली की याचं पुनर्विलोकन करावं आणि त्याला जी योग्य करवाढ जाहीर होईल किंवा त्याच्यावरती योग्य ते अभ्यास करावा आणि त्यावरती योग्य ते अभ्यास करून त्याचा निर्णय जाहीर करावा, मग करवाढ लागू करावी, जेणेकरून जनतेला पण योग्य तो करवाढ भेटेल आणि आपल्या नगरपालिकेला सुद्धा त्याचा लाभ होईल आणि नागरिक आणि प्रशासनामध्ये योग्य तो समन्वय साधला जाईल. त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. तसंच नागरिकांना सुद्धा सांगतो की आता करवाढ जी करवाढ आपण लागू केली ती 25-26 ते 28-29 ह्याला स्थगिती भेटलेली आहे. त्यामुळं सर्वांनी ह्याबद्दल आता संभ्रम निर्माण करायचं काही कारण नाही. आणि कोणी संभ्रम निर्माण करत असेल त्यावरती सुद्धा कोणी विश्वास ठेवू नये. आणि नगरपंचायत प्रशासनाला शासनाकडून त्या रितसर सूचना जिल्हाधिकारी महोदयांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यावरती ते त्वरित ऍक्शन घेतील. धन्यवाद. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आपला जिल्हा, आपली बातमी. चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा.